पॅरामेडिकल कॉलेजमध्ये पास करून देण्यासाठी पैशांची मागणी. प्रति पेपर तब्बल 7,000 रुपयांची मागणी. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे चाललं तरी काय? विद्यार्थ्याची MSBTE तक्रार. पैसे दिले नाही म्हणून परीक्षेत बसू दिला नाही. खामगाव येथील घटना. बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत खळबळ माजून देणारी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा पास करून देण्यासाठी प्रति पेपर तब्बल 7,000 रुपयाची मागणी करण्यात आल्याचा आरोप होतो आहे. पैसे दिले नाही म्हणून काही विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रवेश पत्र नाकारण्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. खामगाव पॅरामेडिकल कॉलेजमधील हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातील हा धक्कादायक प्रकार असल्याने आरोग्य यंत्रणेत चांगलीच खळबळ माजली आहे. पॅरामेडिकल कॉलेजमधून विद्यार्थी शिकल्यानंतर रुग्णांचे रक्त आणि लघवीचे नमुने तपासण्याचे काम येथून शिकलेले विद्यार्थी करणार आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पैसे घेऊन विद्यार्थ्यांना जर पास केले जात असेल तर भविष्यात रुग्णांच्या नमुन्यांची योग्य तपासणी करतील का, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणात MSBTE आणि आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उल्लेखनीय आहे की या संदर्भाचा पैसे मागणीचा ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. मात्र सायन दैनिक खबरे शामतक या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नसल्याचे स्पष्ट करतो. आपणच ऐका कॉलेज मॅनेजमेंटकडून विद्यार्थ्यांकडे पैशाच्या मागणीचा हा ऑडिओ क्लिप. सायन दैनिक खबरे शामतकसाठी अशोक जसवानी, बुलढाणा, खामगाव. सर, मार्क अपलोड करण्याची प्रोसेस सुरू आहे. तुमचे प्रेझेंट पण लावलेले आहेत आणि सर मार्क साठी थांबलेले आहेत. 7 जण अब्सेंट आहेत, त्याच्यात तुम्ही एक आहे आणि तुम्ही 6 जण आहे. म्हणजे 7 जणांची त्यांनी 7,000 मागितले. 7,000. मग हे सर्व पेपरची की एका पेपरची मॅडम? एका पेपरचे सर. PG लेवल आहे ही सर. बरं बरं, ठीक आहे. ठीक आहे.